बोलू दे रे 2 मत. अरे तू काहीतरी सांग ना, आपल्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे यांनी. आपलं काय शिकलं पाहिजे. ऐक ना युट्यूब बघ तरी ते अरे ते चालू केलं. चालू आहे ते. मला लय त्यामुळे मानतं. तुम्ही काय मित्रांनो वाईट नका मानू. आपण सगळं चांगलं सांगत असतो. हे थोडेफार शब्द चुकीचे निघले आमच्या तोंडातून. बरं चुकीचे निघले, चांगले नाही निघले. चांगलं वाक्य बोलला. आपल्याला कोणत्या जातीमध्ये भांडण लावायची मित्रांनो. आपण हे जाती भेदभाव करते त्याला मुस्काला पाहिजे. ऐक ना, आपण चांगलं सांगतो लोकांना की मित्रांनो तुमचे ऐक ना, शे काय त्यांना तो ती बघतायत आपल्याकडे एवढं चांगलं आपल्या पुढे नाही बघतात त्यांना तू शिवाय आवून ती डिमोटिवेट होते आपल्याविषयी. डिमोट म्हणजे डिमोटिवेट रे. मराठी सांग. मग बरं झालं सोडू का? आपल्या बंद करते. नकारात्मक विचार होते त्यांचे आपल्याविषयी. तर आता आपण एकाला याच्यावर 2 शब्द तात्या बोलते. तात्या कॅमेरा करे. बाबा असलं काय करू नको त्याला. पुढे ठीक आहे आपलं डायरेक्ट त्याला देऊ नका. प्रसिद्ध झाला दाखव. हरलेच वर पडला आपण. कसं काय? नाही त्याला सांग रे. म्हातारे राव मला 25 सोडायचं आहे गेलं गाडी हेच स्कूटी. अजय तुमचे 2 मत आपल्याला मांडा, तुम्ही तुमचं मन घेतोय ते आपल्या ऑडियन्सला सांगा. जसं हे बंद कर. चांगले शब्द बोल. बंद कर तुझ्या घालते बंद कर. थांबे. अरे येड जा. ए अर्गप जरा. ए तात्या याला उतरव राहायचं. ए, ऐक जरा तू हॅलो मित्रांनो. शिवी देऊ नको अजिबात. मार खाशी मार. मी मारीन तुला आता. मार खाशी. नीट सांग तिला त्यांना. बंद करते बंद कर. रिटेक हा. आता सीन परत चालू केलंय सीन 1 टेक 3. तर परत सांग आपण यांना काय शिकवलं पाहिजे. थंडी गारठ्याचं जर्किंग घातलं पाहिजे. बाहेर फिरलं नाही पाहिजे. हा, बरं फिरलं तर मग शेक केला पाहिजे कुठेतरी, हा. तरच बसायला मजा येईल. आणि तू एवढा लांब का बाहेर पडला आता सध्या रात्रीचा. ऐक नाही शिवाय नाही. सॉरी पब्लिक सॉरी. हा. तू का बाहेर पडला जर की कुणाचं घातलं. जर्किंग माझी भाडीने आणले. हा, ते पहिलं कुणाच्या अंगात होतं. मित्राला दिलं तर घालाय. कोणता मित्र. यश कांबळे. यश मी मनोज कोण कांबळे. आहे मी कोण आहे. तू यश मनोज कांबळेची मग. राहून दे ना चालू आता. मी वेलकम टू बॅक माय चॅनल मित्रांनो. आपल्यासोबत आज आजूबाई उभ्या बसलेले. आज तुम्हाला हे आपल्या सकाळवरून घडलेली जेवढं पण आपल्यासोबत काय माणसांचा व्यवहार घडलेला आहे ते सगळं तुम्हाला एक्सप्लेन करू सांगणार आहे. आणि आज पहिला व्यवहार म्हणजे यांनी आम्हाला आज चायनीज चारलं आहे फुकटामध्ये. तुम्हाला एवढे पैसे आज आले कुठून की मला तुम्ही आज स्वतःहून तुमचे पदर चायनीज चारलं आहे. आपल्याला इन्कमच तेवढा आहे. तुमचा इन्कम सोर्स असा काय आहे की तुमचे 500 रुपये. आपल्या मी एका श्री विश्वस्वरूप आयुर्वेदिक क्लिनिक पंचकर्म सेंटर हां येथे मी कामाला आहे. हां. तर आज माझा पगार झालाय. किती पगार आहे तुम्हाला असा. मला 18,000 पगार पडतो. आणि रविवारची सुट्टी असते मला. हां. रविवारचं पंचकर्म चालू असतं. बस्ती बिस्ती ते तुम्हाला अजून माहीत नाही. ज्याला माहीत असेल त्याला माहीत असेल. आणि किती ते किती काम आहे. सकाळी मी 9:30ला जातो. 1ला येतो. जेवण बिवण करतो. हां. ताणून एक झोप काढतो. 5 वाजता उठतो. परत कामाला जातो. संध्याकाळी 8:30-9 वाजता येतो. मग हिंडत बसतो रातभर. आणि नंतर काय करता तुम्ही दुसऱ्या दिवशी. उठून तेच शेड्यूल आपलं. आणि मग तुमचं 12 महिने तेच शेड्यूल आहे का. 12 महिने काय 24 महिने आमचे तेच शेड्यूल आहे. आता तुम्ही ह्याच्या बसून आपल्या लोकांना काय सांगता. बिझनेस केला पाहिजे का नोकरी केली पाहिजे. नोकरी नाही बिझनेस केला पाहिजे. मग तू स्वतः का नोकरी करतोय. माझी आवड आहे नोकरी. का तू पण बिझनेस करायला काहीतरी लोकांना प्रोत्साहन कर. नको मित्रांनो तुम्ही बिझनेस करा. नोकऱ्या करू नका. मग तू नोकरी का करतोय. लोकांना म्हणतोय बिझनेस कर आणि तू नोकरी आता करतोय. मला चुकलं. तू चुकलं माहिती. तुला 18,000 पगार आहे म्हणून तू खुश आहे का. जरा बंद कर मध्ये बरं खाली. लोकांनी त्यापासून काहीतरी शिकलं पाहिजे. त्यांनी त्यांचा बिझनेस खोलला पाहिजे. तू एवढा मोठा बिझनेस खोलला पाहिजे. नोकरी बिक्री केली पाहिजे. आताच्या काळात काय नाही पैसे खर्च करून काही होत नाही. ते म्हणतात ना लिंक करा आणि त्या 100 डिपॉझिट करा. काय नाही. आम्ही आमचे 500 गेले पण काय झालं नाही. अजून 1 रुपया नाही. ते 500 जर तू व्यवसायामध्ये गुंतवले असेल तर किती पटीने किती व्यवसाय शेअर मार्केटला मी जर 500 लावले असते बरं कोणते शेअर जर तू 500 रुपये आता मी जर तुला दिले तर तू कोणत्या शेअरवर पैसे लावशील. 500 रुपये कल्याण सट्टा मट्टा. अरे आपल्याला मटका नाही करायचं. आपल्याला शेअर लावायचे. शेअर मार्केट मधलं सध्या आपल्याला काही नॉलेज नाही बरं का पब्लिक. मग तू म्हणला 500 रुपयाचे शेअर लावशील पण कोणतरी शेअर गेला लावून द्यायचं कोणाला तरी शेअर. आपले लय मित्र आहे अरे पण ते शेअर खाली गेला मग
गेले पैसे मग. अरे मग ते 500 पण जाणारच होते ना. त्या मग शेअर समजा आता तू शरीर लागला तर लागत नसतो ना ते काय असं एवढं नाही लागत. ते काय पिक्चर मध्ये दाखवलं की आता 500 रुपये लावले नाही 5 त्याच जागी जर ते 500 सट्टा मट्टा लावले असते तर तिरी दुरी ओपन होईल मग काय जाऊ. मग पैसा मिळेल ना. पण तरी पण आकडा लावायच लागतो ना त्याच्यावर. मग लावतो ना मी आकडा. आज कोणता आकडा आहे मग? आज 13, 26, 12. मित्रांनो आज 13, 26, 12 आकडा आहे. आज तुम्हाला सांगितलं तुम्ही पण तुमचा माटक्यावर आकडा असेल तर लावून टाका. 13, 26, 12 100 लागेल ना. 100% लागेल. नाही लागेल त्याचे पैसे मागायचे कारण की. ओके चालतंय. माझं गाव वाशिम जिल्हा तालुका मारेगाव जिल्हा वाशिम. पण तू आता कुठे ते सांग ना. लोक आता आता कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे. एवढं हळू जरा हळू बोल ना लोकांना कळलं पाहिजे तू नक्की कुठे आहे. तालुका शिरूर जिल्हा पुणे. राहणार कोरेगाव भीमा. पुढे बिल्डिंग नेम बिल्डिंग पण आहे का? हा बिल्डिंग आहे आपली. हां पुढं गणेश नगर 1. मित्रांनो मला येऊन भेट द्या. पुढचं काय असेल ते आपण पुढच्या ब्लॉकला भेटू. नाही पण ते आत्ताच्या ब्लॉग बिल तू त्यांना सांग ना दुर्रीव किती लोकांना वाटतं आम्ही व्हिडिओ काढतोय मग की मस्करी करतोय ह्यापासून काय आम्हाला इन्कम नाही. मित्रांनो ह्याच्यापासून लय इन्कम आहे पण तुम्हाला ते आता दिसणार नाही. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसत ना आम्ही किती छापतोय. तू एक मित्र किती पैसे छापतोय तू? ते कमीत कमी 4-4.5 लाख रुपये छापले असेल. मित्रांनो आम्ही युट्यूब काढतोय म्हणजे आम्ही काय बंगरी बिंगरी नाही. आम्हाला येणाऱ्या काळामध्ये सडक छाप नाही. आम्ही व्हिडिओ काढतोय म्हणून. आम्ही काय असं नाही तुमच्या मनोरंजनासाठी पैसे काढतोय. आम्हाला माहिती नंतर आम्हाला पैसे भेटणार आहे म्हणून आम्ही आत्ताच आमचं स्ट्रगल करतोय. नंतर आम्हाला भविष्यात पैसे जास्त भेटणार आहे ते आम्हाला गॅरंटी. त्यामुळे आम्ही आमचं इथं गप येऊन मारा आम्ही व्हिडिओ काढतो. नाही तर लोकांना असं हिंडत बसलो असतो. आम्ही तर काय वाईट काम नाही करते. व्हिडिओ काढतोय व्हिडिओ काहीतरी लोकांना सांगतोय हसतोय. काही लोकांना तर वाटते व्हिडिओ काढून काय फायदा नाही असं तसं त्यामुळे व्हिडिओ काढत नाही. पण त्यांना त्याच्या व्हिडिओ काढायचं त्याच्या मागचं राजकारण काहीच माहित नाही सध्या. काय काय लोकांचं महिन्याचं इन्कम 4, 4.5, 5.5 लाख इन्कम आहे. मग त्यांचा खर्च किती असा विचार करा तुम्ही मित्रांनो. माझा मित्र आहे 4.5 लाख रुपये देऊ कमवतोय महिन्याला सध्या. आणि त्याचा खाण्यावरही 500,000 जात असते. मग मित्रांनो ह्याचा काय अर्थ असतो युट्यूब मध्ये एवढा इन्कम मध्ये पैसा आहे. त्याच्या मित्रांना टोटल सगळे जेवढे त्याच्या संग असणार ना सगळ्यांना खर्च. आणि आम्हाला तुम्हाला वाटतं आम्ही युट्यूब व्हिडिओ वगैरे काढतो मग आम्हाला इन्कम नाही ह्याचा व्हिडिओ आम्ही बघणार नाही हे मोठा होईल. आम्हाला तुमचा काही फरक पडत नाही. आम्ही व्हिडिओ काढणार. आम्हाला व्हिडिओ काढा पैसे लागतात का? कॅमेरा पण करायचे बोलायचे फक्त पैसे लागतात आम्हाला. काय 1 रुपये खर्च आहे का आमचा? काहीच खर्च नाही. तुमचा काय खर्च आहे का? काय खर्च नाही पण तरी पैसे भेटणार आहे. तुम्ही एवढा आमचा व्हिडिओ बघताय एखादा सबस्क्राईब करा घंटी बिंटी वाजवा. मग काय राहू तुम्ही नुसतं बघताय. साध्या सिंपल माणसाला पुढे न्या राव. काय तुम्ही असं आम्हाला मागं सोडणार बघ काय नाही. पण काय नाही येणाऱ्या काळामध्ये आपण असं येणाऱ्या काळात आम्ही लय मोठे होणार आहे. दुबईची ट्रिप आपली 100% असणार. हा दुबईची ट्रिप आम्ही दुबईला जाणार आहे. दुबई गाव कोणतं देश रे? डायरेक्ट एरोप्लेननी. जहाजाने जाऊ जहाजांना एरोप्लेनने जायचं. कोणतं एअरप्लेन? एअर इंडिया का एअर इंडिया का अजून कोणतं? मॉडेल. का अजून बाहेर जायचं ते वाजता एअरलाईन्स नको नको का इत्याद रेल्वे नको नको एवढ्या लांब नको जायला. नाही ती एअरलाईन आपल्याला नाही एवढ्या लांब. चांगली पण आहे थोडी बंगार पण आहे थोडी वाईट पण आहे. त्याबद्दल काय वाद नाही. जाऊ आपण. आपल्याला एकदा इन्कम चालू हो जाऊ. तू एवढं गोर असण्याचं कारण काय रे? लय गोर आहे तू कॅमेऱ्यामध्ये लय गोर दिसतो. काळाची मी काय काळाच दिसते नाही पण तू माझ्यापेक्षा गोर दिसतोय. ऑडियन्सला तू जर आवडला वगैरे असेल तर काय करायचं? मग अशी तुला एका मेसेज केला ना वाटते. हा व्हॉट्सअपला मेसेज केलता. काय म्हणले तुला ती? मला म्हणले मी ते खूप व्हिडिओ चांगले आहेत तू खूप आवडतो मला असं तसं. तिला जर समजा काही सांगायचं असेल तर काय सांगणार तू? मी तिला म्हणलं तुला माझा नंबर कुठून भेटला? आणि मग ती म्हणली तुझा नंबर प्रोफाईल आयडी आहे. आणि माझा प्रोफाईल आयडी दुसऱ्याचा नंबर आहे. आता कसं करायचं? अरे पण तू तिला म्हणला असेल ना की मग माझं मत काय या गोष्टीवर? ती पोरगी बिरगी काय नाही फेक आयडी ती फेक आयडी आहे. इथलंच कोणतरी मला म्हणजे काय म्हणजे त्याला फसवित आहे. हा फसण्याचा प्रयत्न बघत असं व्हिडिओ तिला काय सांगशील तू? आपल्याला फसवतोय म्हणलं तू. त्याला बरोबर माझ्या मनातल्या शंका कळलेल्या आहे. भावना कळलेलं आहे ह्याला काही तुला द्यायचे ना मनातल्या मनात तू द्यायचं मनातल्या मनात. ब्लूटूथ ट्रान्सफर कर एअरड्रॉप आयफोन दाखव लोकांना आपला आयफोन आयफोन बघा हा गरीबाचा आहे बरं का. तर मित्रांनो आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजच्या पुरता ब्लॉग एवढाच आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा बाबा गरीबाला. बाय बाय.